आज पप्पांची फरमाईश होती म्हणून दालचा राईस बनवण्याचं ठरवलं. राईस तर जिरा आणि आलं लसूण पेस्ट आणि थोडासा कांदा घालून फोडणीत टाकला आणि शिजवून घेतला. त्यानंतर दालचा बनवण्यासाठी मी फ्रीजमध्ये जेवढ्या भाज्या होत्या ते देखील घेतलं आणि शिजवून घेतल्या. कुकरला 2 शिट्ट्या लावून घेतल्या. मऊ झाल्यानंतर वरवंट्यानं बारीक करून घेतलं आणि त्याच्यामध्ये फोडणी देण्यासाठी आलं लसूण पेस्ट आणि एक कांदा चिरून घेतला. छानशी फोडणी दिली आणि छान उकळून देताना एकच मसाला वापरला, एव्हरेस्टचा. त्यानंतर चव अशी भाजीला जी भन्नाट चव येते ना, खूपच छान. तुम्ही खाल्ला देखील असाल दालचा राईस, तर करून बघा एकदा. त्यानंतर ना गणपती बाप्पाचा निरोप घ्यायचा होता म्हणून गणपती बाप्पांना आवडतात असे उकडीचे गव्हाचे मोदक मी बनवलेले होते. गणपती बाप्पांना नैवेद्य देखील दाखवला आणि निरोप द्यायला जरी वाटत नसेल तरी गणपती बाप्पांना निरोप द्यायला पाहिजे, कारण गणपती बाप्पांना पण त्यांच्या गावाला जायचं असतं असं म्हणतात. त्यामुळे तुम्ही पण चॅनलला सबस्क्राईब करा जाता जाता. थँक्यू.